नमस्कार मंडळी, कसे आहात? आम्ही गेलो होतो मरवंते बीचला. मरवंते बीच मँगलोरपासून 1.5 तासाच्या अंतरावर आहे. जातानाच आम्हाला एक टोलसुद्धा लागला होता आणि जाताना आम्हाला 2 मंदिरसुद्धा दिसले. एक मंदिर आहे हा वाला उच्चिला मंदिर आहे. असं म्हणतात की इकडं हा कोळी लोकांचा मंदिर आहे. आणि दुसरा मंदिर आहे बप्पनाडू. इकडे सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी दर्शनासाठी येत असतात. जाताना रस्त्याने 4:30-5 वाजले असतील. 4:45पर्यंत आम्हाला चहाची तलप लागली, म्हणून आम्ही एक छोटा कॉफी शॉपमध्ये नाश्ता केला थोडासा आणि चहा घेतला. तिथूनच आम्ही परत निघालो आणि जाताना आम्हाला 2 ते 3 ब्रिज लागले आणि आम्हाला एवढं कळत होतं की आता सनसेट होणार आहे. बीचवर जाईपर्यंत सनसेट आम्हाला मिळाला नाही. मग आम्ही गाडीतनं जाताच सनसेट आम्ही बघत होतो. थोडंसं मन नाराज पण झालेलं, कारण बीचवरती सनसेट बघण्याची जी मजा होती ती मिळाली नाही. मग आम्ही ठरवलं की नेक्स्ट टाईम आपण परत येऊया, तेव्हा सनसेटची मजा बीचवरती घेऊया. तुम्ही ह्या बीचवरती कधी आलात तर नक्की या, कारण खूप छान बीच आहे. आणि हे 2-3 आम्ही ब्रिज बघितले, ते पण एकदम मस्त मोठे मोठे होते आणि ग्रीनरी पण फार सुंदर होती. आणि इकडे बीचवर तुम्ही बघाल की असं नकली झाडं वगैरे लावून कसं रेडी केलेलं असं तसं वाटते ना. अगदी मला खूप आवडलं आणि छानच होता, स्पेशियस होता, एकदम शांत होता. जास्त गडबड नव्हती, गर्दी नव्हती. आणि आम्ही इथेच विचार करतो की जरा लवकर आलो असतो तर थोडीशी मजा करायला मिळाली असती. पण नाही जमलं. आम्ही 3ला निघणार होतो. निघता आम्हाला 4 वाजले. पण खरंच खूप छान वाटला. आणि संध्याकाळ असल्यामुळे उन्हाची पण एवढी झळक काय लागली नव्हती. आणि माणसं सगळे जायला निघाले होते थोडे आणि थोडंसं खाली होतं म्हणून थोडं बरं पण वाटत होतं आणि हवा पण छान येत होती. नाहीतर असं खूप गरमी असते इकडे. थंडीमध्ये पण भरपूर गरमी असते, म्हणून घरातनं बाहेर निघायला अजिबात मन करत नाही. आणि मग आम्हाला निघता टाईम झाला आम्हाला निघायला पण खूप. आणि मजा तर अशी काय मिळाली नाही. थोडीशी पोरी पण आणि आम्ही नाराज तर झाले होतो. पण एनिवे नेक्स्ट टाईम परत बघूया. पण हा खूप छान वाटला. आम्ही थोडंसं बीचवरती पण गेलेलो आणि या बीचपासून 2.5 तासाच्या अंतरावरती कारवार येतं. आणि मग आम्हाला निघता खूप लेट झालं, संध्याकाळ व्हायला लागली. मग आम्ही निघाला पण थोडा उशीरच झाला, कारण थोडं बरं वाटत होतं. आणि निघताना मध्ये थोडीशी ट्रॅफिक मिळाली. आम्हाला 1.25 तास लागले निघेपर्यंत. मग आम्ही जेवण बाहेरच केलं आणि नंतर घरी गेलो. बरं, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं आहे. ठीक आहे, आतासाठी बाय. पुन्हा भेटूया.